नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता एक अतिशय गमतीदार भाग आहे. कारण काव्य मात्र आता हा डिवोर्सला नकार देणार असते. आता ज्या काउन्सिलर आहे तर त्या काव्याच्या मनातील काढून घेण्यासाठी मात्र एक छान प्लॅन करतात. आता त्या काव्याला विचारतात की सांगा तुम्हाला हा डिवोर्स घ्यायचा आहे किंवा नाही. आता हे लग्न तुम्हाला हवं असं वाटतं का? मग तुम्ही या डिवोर्सला नकार देणार आहेत का? तेव्हा मात्र तुम्हाला वाटतं ना हे लग्न टिकवावं. आणि हे बघा माझी भाची आहे लग्नाची. तुमचा डिवोर्स झाल्याबरोबरच आता मात्र मी पार्थला हे स्थळ मात्र सुचवेल. आता काव्याला खूपच राग येतो. काव्या म्हणते की काय संबंध? पार्थ देशमुख माझा नवरा आहे आणि मी त्यांची बायको आहे आणि तुम्हाला हे सर्व करून काय करायचं आहे? आता मात्र मला डिवोर्स घ्यायचा नाही. आता काउन्सिलर हसते. काउन्सिलर म्हणते की शेवटी मला माझं उत्तर मिळालं. आणि त्यानंतर मात्र आता काव्याची मैत्रीण आलेली असते अनुष्का. मात्र आता पार्थच्या समोर मुद्दाम आता नाटक करतो आणि तो अनुष्काला चिडतो. तर आता काव्य मात्र पार्थवर चिडते. म्हणजे माझ्या समोर माझ्या मैत्रिणीबरोबर तुम्ही का फ्लर्ट करताय? नक्की काय हे? आता पार्थ मात्र हे सर्व बघून हसतो आणि मनात म्हणतो की म्हणजे 3च महिन्यात चांगलीच प्रगती आहे. तर आता मात्र काव्या डिवोर्स घेणार नसते आणि पार्थचा नवरा म्हणून ती स्वीकार करणार असते. तर मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.